नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी क्रेझी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सूर्यमाला सोलार सिस्टम विषयी आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, सूर्यमाला या घटकावर हमखास एम पी एस सी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर आपल्याला भरपूर मार्क्स देणारा टॉपिक आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण सूर्यमालेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सूर्यमाला हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण काही बेसिक कन्सेप्ट याचाही विचार करणार आहोत आणि त्यानंतर आपण सूर्यमालेतील एकूण 8 ग्रह आहेत त्या संपूर्ण ग्रहाविषयीचाही माहिती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर सूर्यमाला या चॅप्टरवर आतापर्यंत एम पी एस सी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत तसे 30 प्रश्न आपण हा चॅप्टर थेरॉटिकल पाहिल्यानंतर लगेचच सुरुवात करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण सूर्यमाला या टॉपिकविषयी काही बेसिक माहिती समजून घेऊया. बघा मित्रांनो, या ठिकाणी तारे कशाला म्हणतात, ग्रह कशाला म्हणतात, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू, तारका समूह, आकाशगंगा आणि दीर्घिका अशा ह्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत आणि ह्या बेसिक कन्सेप्ट आपणाला माहीत राहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर सर्वप्रथम आपण तारे म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत. बघा मित्रांनो, तारे म्हणजे काय की तारे हे स्वयंप्रकाशित असतात आणि उष्ण व तेजस्वी असतात. उदाहरणार्थ तारा, बघा या ठिकाणी सूर्य हा एक तारा आहे आणि हा तारा स्वयंप्रकाशित आहे म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः मिळवतो आणि हा तारा देखील उष्ण आहे आणि हा तेजस्वी आहे. या ठिकाणी तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तारा हे स्वयंप्रकाशित असतात, उष्ण असतात आणि त्याचबरोबर हा तेजस्वी असतात आणि तारे हे नेहमी लुकलुकतात म्हणजेच चमक करतात. उदाहरणार्थ बघा, सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा असून तो स्वतःभोवती फिरतो. आपणाला तारा म्हणजे काय या ठिकाणी हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. तारे म्हटल्याबरोबर आपण डोळ्यासमोर सूर्यही लक्षात ठेवू शकतो. तर चला मित्रांनो, आपण दुसरा पॉईंट बघूया, ग्रह कशाला म्हटलं जातं. बघा या ठिकाणी ग्रह आहेत. आपणा सर्वांना परिचित आहेत की हा सूर्य आहे आणि सूर्याभोवती एकूण किती ग्रह फिरत असतात तर 8 ग्रह फिरतात. बुध, गुरु, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरॅनस आणि नेपच्यून असे एकूण सूर्याभोवती किती ग्रह फिरत असतात तर 8 ग्रह फिरत असतात. तर मित्रांनो, या 8 ग्रहापैकी काही ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात तर काही ग्रह हे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. तो आपण ग्रह या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी लक्षात ठेवायचे की नेमकं ग्रह कशाला म्हटलं जातं. ग्रह कशाला म्हटलं जातं बघा या ठिकाणी ग्रह ग्रह म्हणजे ग्रह हे परप्रकाशित असून, परप्रकाशित म्हणजे दुसऱ्या एखाद्या तारापासून किंवा दुसऱ्या ग्रहापासून जी स्वतःवर प्रकाश पडतात तर त्याला परप्रकाशित असे म्हणतात. म्हणजेच काय, ग्रह हे परप्रकाशित आहेत आणि ज्या मुख्य ताऱ्याभोवती ते फिरतात. उदाहरणार्थ हा सूर्य आहे आणि सूर्य हा एक तारा आहे. या ताऱ्याभोवती ग्रह फिरत असतात. काही ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि काही ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतात. जेव्हा हे ग्रह फिरत असतात तर त्यावेळेस सूर्य या तारापासून प्रकाश मिळत असतो, उष्णता मिळत असतात, बरोबर. असे ग्रह असतात. म्हणून ग्रह हे नेहमी परप्रकाशित असतात आणि ते मुख्य ताऱ्याभोवती फिरत असतात. क्लिअर आहे या ठिकाणी. सूर्यमालेतील पृथ्वीसह प्रमुख ग्रहांना सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो. तर मित्रांनो, ग्रह हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया उपग्रह कशाला म्हटलं जातं. उपग्रह म्हणजेच काय बघा, ग्रहाभोवती फिरणाऱ्या इतर गोलांना उपग्रह असे म्हणतात. आता या ठिकाणी सूर्य हा एक तारा आहे, मुख्य तारा आहे आणि या ताऱ्याभोवती उदाहरणार्थ घेऊया आपण, पृथ्वी हा एक ग्रह आहे. ओके. हा ग्रह परिवलन म्हणजे स्वतःभोवती पण फिरतो आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणे, त्याला परिभ्रमण असे म्हणतात. जेव्हा सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो तर त्याचबरोबर काही ग्रहांचे उपग्रह असतात.
उपग्रह कशाला म्हणतात? उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पृथ्वी घेतलेली आहे. ओके, ही पृथ्वी आहे. काही उपग्रह हे फक्त त्यांच्याच ग्रहाभोवती फिरत असतात. क्लिअर आहे? समजा ही पृथ्वी आहे. पृथ्वीची उपग्रह कोणता आहे? चंद्र आहे. चंद्र हा कोणाभोवती फिरत असतो? पृथ्वीभोवती फिरत असतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, चंद्र हा सूर्याभोवती फिरत नाही, तर त्याच्या मुख्य ग्रहाभोवती त्याचा उपग्रह फिरत असतो. म्हणजेच ग्रहाभोवती फिरणाऱ्या इतर गोलांना उपग्रह असे म्हणतात. आता बघा, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, कारण चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो. म्हणून उपग्रह हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. तर चला मित्रांनो, आपण पुढील कन्सेप्ट बघूया, लघुग्रह. तर लघुग्रह कशाला म्हटलं जातं? तर लघुग्रह म्हणजेच काय? समजा उदाहरणार्थ एखाद्या ग्रहाच्या निर्मिती वेळेस ग्रह बनण्यात अयशस्वी ठरलेला असेल. उदाहरणार्थ घेऊया, समजा सपोज हा एक पृथ्वी हा एक ग्रह आहे, बरोबर. जेव्हा पृथ्वी निर्माण होत होती तर त्यावेळेस असे पृथ्वीचे वेगवेगळे असे खडक होते, आणि जेव्हा हे संपूर्ण खडक एकमेकांना जॉईंट झाले, बरोबर. जेव्हा हे खडक एकमेकांना जॉईन झाले तर त्यावेळेस पृथ्वीला एक गोलाकार असा शेप मिळाला आणि पृथ्वी एक सॉलिड स्टेटमध्ये आली. जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये आली तर तेव्हा लघुग्रहापासून ग्रहाची निर्मिती होत असते. तर आता लघुग्रह कशाला म्हणतात? तर लघुग्रह म्हणजे जेव्हा ग्रहाची निर्मिती काळात ग्रह बनण्यात अयशस्वी ठरलेले जेव्हा लहान लहान खडक असतात, तर ह्या सर्वांना आपण लघुग्रह असे म्हणत असतो. क्लिअर या ठिकाणी लघुग्रह कशाला म्हणतात ते? तर चला आपण पुढील कन्सेप्ट पाहूया. बघा या ठिकाणी धूमकेतू. धूमकेतू म्हणजे काय? चांदण्या रात्री जेव्हा आकाशात क्वचित आढळणारा शेपूट असल्यासारखा एखादी भाग दिसतो तर त्याला धूमकेत असे किंवा धूमकेतू असे म्हणतात. तर मित्रांनो, आपणा सर्वांना परिचित आहेत की धूमकेतू म्हणजे हॅलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनी दृष्टीस पडतो. किती? हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसत असतो. तर बघा, मागील 1986 मध्ये प्रथम हॅलेचा धूमकेतू दिसलेला होता. तर धूमकेतूचं निशाण एकच लक्षात ठेवायचं का, हा शेपट्यासारखा भाग जे असतो आकाशात, तर त्याला धूमकेतू असे म्हणतात. आणि त्यानंतर धूमकेतूची शेपूट नेहमीच, या ठिकाणी हा सूर्य आहे, धूमकेतू शेपूट ही नेहमी सूर्याच्या विरुद्ध बाजूस दिसत असते. क्लिअर आहे या ठिकाणी? बघा, धूमकेतूविषयी माहिती मिळवली आपण. आता आपण तारकासमूह कशाला म्हटलं जाते याविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, तारकासमूह कशाला म्हणतात? आकाशातील अनेक ताऱ्यांचा समूह त्याला तारकासमूह म्हणतात. जेव्हा अंधाऱ्या रात्री आपण आकाशाकडे निरीक्षण करत असतो तर त्यावेळेस असे भरपूर तारे एकत्र आल्यासारखे दिसत असतात. या सर्वांना मिळून काय बोलतात? तर तारकासमूह असे बोलतात. तारकासमूह. तारका, तारका, तारा, तारांचा समूह जिथे असतो तर त्याला तारकासमूह असे म्हटले जाते. तर आपण पुढील कन्सेप्ट पाहूया. तर आकाशगंगा कशाला म्हटलं जातं? आकाशगंगा. तर आकाशगंगा म्हणजेच आपल्या सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा किंवा मिल्की वे पण म्हणतात. आकाशगंगाला दुसरं काय नाव आहे? मिल्की वे. आकाशगंगाला मिल्की वे देखील म्हटलं जातं. तर आकाशगंगेचा विस्तार विश्वाच्या मध्यातून साधारणतः दक्षिण उत्तर दिशेस पसरलेला आढळतो. हा झाला आकाशगंगा. त्यानंतर बघूया दीर्घिका कशाला म्हटलं जातं. आता पहा या ठिकाणी, दीर्घिका सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांची मिळून बनलेला विशाल तारकासमूहास दीर्घिका असे म्हटलं जातं. आता बघा या ठिकाणी एका दीर्घिकेत साधारणतः 10 ते 20,000 कोटी तारे हे आणि हायड्रोजनचे प्रचंड ढग असतात. त्याला आपण दीर्घिका असे म्हणतो. तर मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण तारे कशाला म्हटलं जातं, ग्रह कशाला म्हटलं जातं, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू, तारकासमूह, आकाशगंगा, दीर्घिका या संपूर्ण बेसिक कन्सेप्ट आपण पाहिलेले आहोत. तर चला मित्रांनो, आपण आता सूर्यमाला या घटकाविषयी माहिती घेऊया. पहा या ठिकाणी, सूर्य हा प्रमुख तारा आहे आणि या प्रमुख ताराभोवती
एकूण 8 ग्रह फिरत असतात. बरोबर. तर बघा या ठिकाणी अवकाशातील सूर्य या मुख्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसह 8 ग्रहांचा सूर्यमालेमध्ये समावेश होत असतो. बघा या ठिकाणी हा मुख्य तारा आहे आणि या ताऱ्याभोवती कोणकोणते ग्रह फिरत असतात? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हा ग्रह रद्द करण्यात आलेला आहे. कारण कोणत्याही ग्रहांना मान्यता मिळण्यासाठी तर त्या ग्रहाचा आकार, त्याची घनता, त्याला वातावरण या संपूर्ण गोष्टीचा विचार करूनच त्या ग्रहांना मान्यता मिळत असते. तर म्हणून सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर बघा मित्रांनो, सूर्यमालेतील भरपूर वेळेस जोपर्यंत आपल्याला क्रम पाठ होणार नाही तोपर्यंत आपणाला सूर्यमालेविषयी व्यवस्थित माहिती मिळवता येणार नाही आणि त्यावर प्रश्न पण आपले चुकीचे होऊन जाते. तर सर्वप्रथम आपली एक ट्रिक्स बनवलेली आहे की सूर्यापासून जे शेवटचा जो 8वा ग्रह आहे तर त्या ग्रह एका क्रमामध्ये पाठ करायचे आहेत. तर ते क्रम पाठ करण्यासाठी आपण या ठिकाणी एक ट्रिक्स बनवलेली आहे. ती ट्रिक्स पाहूया. बघा या ठिकाणी हा आहे बुध, पहिला ग्रह, दुसरा शुक्र, तिसरा पृथ्वी, चौथा मंगळ, पाचवा गुरु, सहावा शनी, सातवा युरेनस आणि आठवा आहे नेपच्यून. या ठिकाणी हा प्लुटो नाही आहे. बघा या ठिकाणी 8 ग्रह आहेत. आपण सुरुवात करूया बुधवार. बरोबर. बुध म्हणजे बुधवार लक्षात ठेवूया आपण. बघा या ठिकाणी बुधवार झाल्यानंतर एक वार गॅप करायचा. बुधच्या नंतर काय कोणता वार येतो? बुध. एक वार गुरुवार सोडून द्यायचा. बुध, गुरु, या ठिकाणी लगेच शुक्र येतो. शुक्रानंतर एक गॅप करायचं. शनी परत येतो. रवीच्या जागी आपल्याला पकडायचं फक्त पृथ्वी एकच लक्षात ठेवायचं. रवीच्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? पृथ्वी. बुधवार एक दिवस गॅप, शुक्रवार एक दिवस गॅप, पृथ्वी एक दिवस गॅप. पृथ्वी म्हणजेच रविवार पकडूया. रविवारच्या नंतर एक दिवस गॅप गेला सोमवार. सोमवार कॅन्सल. त्यानंतर मंगळवारचा मंगळ घेतला. मंगळवारनंतर एक गॅप घेतला. बुधवार येतो एक गॅप. नंतर येतो गुरुचा नंतर एक गॅप गेला शुक्र. नंतर येतो शनी. ओके. शनी या ठिकाणी पाठ झाले. शनीच्या नंतर 2 पाठ करून घ्यायचं, युरेनस आणि एक नेपच्यून. बघा मित्रांनो, ही ट्रिक्सनुसार तुम्ही संपूर्ण ग्रह व्यवस्थित क्रमानुसार पाठ करू शकता. पण स्टार्ट कुठून करायचं? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे 8 ग्रहाचा क्रम तुम्ही सर्वप्रथम पाठ करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे 8ही ग्रह पाठ झाले असावेत असे गृहीत धरून आपण पुढील ग्रहाविषयी आता माहिती घेऊया. बघा या ठिकाणी 2 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एकूण 8 ग्रह आहेत. सूर्याभोवती हे 8ही ग्रह सतत फिरत असतात. बरोबर. या ग्रहापैकी फक्त शुक्र व युरेनस म्हणजेच शुक्र आणि युरेनस हे 2 असे ग्रह आहेत की ते ग्रह फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतात. म्हणजे ईस्ट टू वेस्टकडे फिरत असतात सूर्याभोवती. या ठिकाणी लक्षात घ्या कोणते ग्रह असे आहेत. हा प्रश्न खूप वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे की सूर्यमालेमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणते ग्रह फिरत असतात? शुक्र आणि युरेनस. बाकी सर्व ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडेच फिरत असतात. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर चला मित्रांनो, आपण पुढील ग्रहाविषयी माहिती घेऊया. बघा या ठिकाणी हा एक आपण सूर्यमाला आहे आणि सूर्याभोवती एकूण 8 ग्रह प्रदक्षिणा घालत असतात. तेही परिवलन करत परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरत असणे. त्यास परिभ्रमण असे म्हणतात. आता सूर्यमालेविषयी माहिती घेऊ. सूर्य कशापासून बनत असतो? बघा मित्रांनो, 4 हायड्रोजनपासून एक हेलियम तयार होत असते. काय? 4 हायड्रोजन अणूपासून एक हेलियम तयार होत असते आणि हे हेलियम सतत सूर्यामध्ये केंद्रकीय सम्मीलन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजनद्वारे ते संपूर्ण बनत असते आणि त्यापासून उष्णतेची निर्माण होत असते. या ठिकाणी असा खूप वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सूर्यामध्ये कोणतं
न्यूक्लिअर फ्युजन चालते का न्यूक्लिअर फिशन चालते? अरे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो. तर मग नेहमी लक्षात ठेवायचं न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच केंद्रकीय सम्मिलनद्वारे आपणाला प्रकाश किंवा उष्णता मिळत असते. हा झाला सूर्य. तर सूर्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. अवकाशातील सूर्य या मुख्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसह 8 ग्रहांचा सूर्यमालेत समावेश होतो. सूर्य हा एक मुख्य तारा आहे आणि या ताऱ्याभोवती एकूण 8 ग्रह, त्याभोवती 8 ग्रह, पृथ्वी हा देखील ग्रह आहे. 8 ग्रहाचा सूर्यमालेत समावेश होतो. दुसरा पॉईंट बघूया. सूर्य या ताराचे स्थान सूर्यमालेचा प्रमुख असे असून इतर 8 ग्रह त्यांच्या भोवती फिरत असतात. सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्याचं स्थान हा प्रमुख आहे आणि सूर्याभोवती एकूण 8 ग्रह फिरत असतात. पुढील पॉईंट बघूया. सूर्याचे वैशिष्ट्य काय? सूर्याची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली असावी असं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सूर्याची निर्मिती कधी झालेली आहे? 460 कोटी वर्षापूर्वी सूर्याची निर्मिती झाली असावी असे सांगण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी सूर्याचा व्यास. सूर्याचा हा जे सूर्य आहे, हा सूर्याचा संपूर्ण व्यास किती आहे तर 13,92,000 किलोमीटर हा सूर्याचा व्यास आहे. किती आहे? 13,92,000 हा सूर्याचा व्यास आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे, समजा हा सूर्य आहे बरोबर, या सूर्याच्या पृष्ठभागावर जर टेम्परेचर मोजलं किंवा तापमान मोजलं तर किती असते तर 6,000 अंश सेल्सिअस असते. किती असते? 6,000 अंश सेल्सिअस. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे 6,000 अंश सेल्सिअस असते. तर सूर्याचं ॲक्च्युअल वस्तुमान म्हणजे वजन किती आहे तर 2 गुणिले 1030 किलोग्रॅम आहे. म्हणजेच पृथ्वीच्या 3,32,900 पट आहे सूर्याचे वस्तुमान. ओके. त्यानंतरचा पॉईंट बघूया. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद इतका कालावधी लागतो. अति महत्त्वाचा प्रश्न बघा या ठिकाणी. हा सूर्य आहे. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत सूर्यप्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो तर 8 मिनिटे 20 सेकंद एवढा दीर्घ काळ लागत असतो. या ठिकाणी सूर्यमालेविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. अजून माहिती पुढे पाहूया. बघा सूर्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. सूर्याची निर्मिती किती झाली, सूर्यापासून प्रकाश कशा प्रकारे आपल्याला सूर्यापासून मिळत असतो, किती वेळ लागत असतो, सूर्याभोवती किती ग्रह फिरत असतात, काही ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि काही ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतात, याविषयीची आपण सूर्याविषयीची माहिती मिळवलेली आहे. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आता बुध या ग्रहाविषयी आपण माहिती घेऊया. बुध हा ग्रह आहे. बघा मित्रांनो, बुध त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मर्क्युरी असे म्हणतात. सूर्याला सर्वात जवळचा आणि सूर्यातील सर्वात लहान ग्रह आहे. सर्वप्रथम सूर्य बघूया. सूर्याभोवती हे 8 ग्रह फिरत असतात. क्लिअर आहे. तर आपण निरीक्षण जर केल्यास असं वाटतं की बुध हा सर्वात लहान ग्रह आहे आकाराने देखील आणि सूर्यापासून सर्वात जवळचा आहे. ओके. म्हणून सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे असा प्रश्न विचारतात तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. आणि दुसरा प्रश्न पण तयार होऊ शकतो, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? आकाराने देखील सूर्यच आहे. अजून सूर्याचा व्यास किती आहे तर 4,880 किलोमीटर आहे. सूर्याचा व्यास किती आहे? बुधचा व्यास किती आहे? 4,880 किलोमीटर एवढा बुधचा व्यास आहे. त्यानंतर सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा काळ 88 दिवस आहेत. म्हणजेच बुध या ग्रहाला स्वतःभोवती बुध या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी, एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी तर किती दिवस लागतात तर 88 दिवस लागतात. त्यानंतर सर्वात वेगवान ग्रह आहे. आता या ठिकाणी वेगवान ग्रह कशाला म्हटलं जातं? आता बघा मित्रांनो, हा आहे सूर्य. क्लिअर आहे. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पहिला ग्रह आहे बुध. ओके. बुध या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 88 दिवस लागतात आणि त्याचबरोबर एक राऊंड पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या ग्रहापेक्षा एकदम फास्टमध्ये तो
एक प्रदक्षिणा म्हणजेच परिभ्रमण करू शकतो. म्हणून बुध या ग्रहाला सर्वात वेगवान ग्रह देखील म्हटले आहे. त्याचबरोबर बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं. बुध या ग्रहामध्ये काय लक्षात ठेवायचं? सर्वात जवळचा ग्रह आहे, सर्वात लहान ग्रह आहे. या ठिकाणी व्यास भरपूर परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला नाही, तर सर्वात वेगवान हा एक विचारण्यात आलेला आहे. आणि बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही. या ठिकाणी 3 पॉईंट अति महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. परत या ठिकाणी एक पॉईंट मी ॲड नाही केलेलं. बुध हा ग्रह सूर्याभोवती कोणत्या दिशेने फिरत असतो? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे बुध हा ग्रह फिरत असतो. तर चला मित्रांनो, आपण दुसऱ्या ग्रहाविषयी माहिती घेऊया. बघा, या ठिकाणी दुसरा ग्रह आहे शुक्र, बरोबर. त्यालाच इंग्लिशमध्ये व्हीनस असे बोलले जाते. ओके. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह, तेजस्वी म्हणजे चमकेला, लुकलुकणारा. तर असा प्रश्न तयार होतो की सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणाला म्हटले जाते? तर शुक्र या ग्रहाला म्हटलं जातं. बघा, या ठिकाणी पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह या ठिकाणी आहे पृथ्वी. ओके. या ठिकाणी पृथ्वी आहे. पण असं पण तुम्ही समजू नका की पृथ्वीच्या सर्वात ग्रह इकडे मंगळ पण आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूला मंगळ आहे आणि डाव्या बाजूला शुक्र आहे. ओके. तर प्रश्न असा विचारला जातो की पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? ही आहे पृथ्वी. तर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह हे शुक्र आहे. याचं उत्तर मंगळ नाही, या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? शुक्र हा ग्रह आहे. त्यानंतर बघूया, शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. अतिशय महत्त्वाचा, सूर्य हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. त्याचबरोबर शुक्र या ग्रहाचा व्यास किती आहे? तर 12,400 किलोमीटर आहे. शुक्र या ग्रहाचा व्यास किती आहे? तर 12,400 किलोमीटर आहे. याचबरोबर परिवलन काळ, परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणारा काळ. स्वतःभोवती एक राऊंड पूर्ण करण्यासाठी किती लागतो? तर 247 दिवस लागतात, बरोबर. त्याचबरोबर शुक्र हा सूर्याभोवती एक परिभ्रमण म्हणजे एक राऊंड पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? तर 224 दिवस लागतात. त्याचबरोबर पृष्ठभागाचे तापमान, शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे 351°C असते. हा झाला शुक्र. आणि ह्या शुक्राचा पृष्ठभागावर जर टेम्परेचर मोजलं, तापमान मोजलं, तर 351°C असते. तर मित्रांनो, या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, सूर्यापासून जेवढे ग्रह जवळजवळ असतील त्यांचं तापमान हे जास्तच असणार आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कारण सूर्यापासून येणारे सूर्यप्रकाश हे त्या ग्रहांना लवकर जवळ असतात, म्हणून साहजिक आहे की सूर्यामध्ये प्रचंड उष्णता असते. म्हणूनच बुध आणि शुक्र या ग्रहावर त्यांच्या पृष्ठभागावर सर्वात जास्तीत जास्त तापमान असते. तर शुक्र या ग्रहाचा पृष्ठभागाचे तापमान हे 351°C असते. त्याचबरोबर शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. तप्त म्हणजे गरम ग्रह आहे, बरोबर. शुक्राला ढगांच्या आड लपलेला शुक्र असे म्हटले जाते. प्रश्न असा तयार होतो, कोणत्या ग्रहाला ढगांच्या आड लपलेला ग्रह असे म्हटले जाते? तर उत्तर आहे शुक्र. बघा, या ठिकाणी पुढील, शुक्राला पहाड तारा असे म्हणतात. मित्रांनो, आपण कधी कधी सकाळी 3-4 वाजता जेव्हा आकाशाकडे निरीक्षण करत असतो, एक खूपच तेजस्वी असा ग्रह दिसत असतो, तारा दिसत असतो. तो तारा, त्यालाच पहाड तारा म्हणतात. तर तो तारा हा शुक्र तारा असतो. ओके. असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की पहाड तारा कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तर शुक्र या ग्रहाला पहाड तारा असे म्हटले जाते. परत अर्थ सिस्टर प्लॅनेट, अर्थ पृथ्वी, सिस्टर बहीण म्हणजे पृथ्वीची बहीण, हे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? पृथ्वीची बहीण कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तर शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणजे अर्थ सिस्टर प्लॅनेट असे म्हटले जाते. त्यानंतर शुक्राला एकही उपग्रह नाही, या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं. बघा मित्रांनो, या ठिकाणी शुक्र या ग्रहाविषयी
आपण माहिती घेतलेली आहे. तर शुक्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त प्रश्न कोणते पडले जाते? शुक्र कोणत्या कोणत्या दिशेने परिवलन करत असतो? तर पूर्वेकडून पश्चिमेकडे. फर्स्ट प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न काय तयार होतो की पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता आहे, ग्रह आहे? तर शुक्र आहे. त्यानंतर शुक्र सर्वात तप्त आहे. ढगांच्या आड लपलेला ग्रह कशाला म्हटलं जातं? पहाड तारा कशाला म्हटलं जातं? अर्थ सिस्टर्स प्लॅनेट कशाला म्हटलं जातं? कोणत्या ग्रहाला म्हटलं जातं? अशा प्रकारचे प्रश्न शुक्रावर विचारले जातात. तर चला आपण दुसऱ्या ग्रहाविषयी माहिती घेऊया. बघा या ठिकाणी सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे पृथ्वी. पृथ्वीची विभागणी सुमारे 71% पाणी व 29% भूभाग अशी करण्यात येते. बघा या ठिकाणी मित्रांनो, ही आहे पृथ्वी, बरोबर. या आपल्या पृथ्वीवर फक्त एकच असा ग्रह आहे की त्या ग्रहावर सजीवसृष्टी निर्माण झालेली आहे, ते आहे पृथ्वी. आणि या पृथ्वीवर एकूण 71% पूर्ण पाणी आहे आणि 29% भूभाग आहे. भूभाग म्हणजे जमीन आहे. म्हणजे उत्तर गोलार्ध हा भूभाग आहे आणि दक्षिण गोलार्ध हा जलभाग आहे, बरोबर. म्हणून पृथ्वीची विभागणी 71% पाण्यात आहे आणि 29% भूभाग ही भूभागात आहे. तर दुसरा पॉईंट बघूया. पृथ्वीचा उत्तर गोलार्ध. बघा, पृथ्वीचा हा पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर पृथ्वीचा उत्तर जो गोलार्ध आहे हा भूगोलार्ध आहे. भू म्हणजे जमीन. जमिनीने व्यापलेला जो भाग आहे त्याला भूगोलार्ध असे म्हणतात. तर दक्षिण गोलार्ध हा म्हणजेच हा पूर्ण भाग पृथ्वीचा जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो. तर बघा, पृथ्वीचा आकार जिओइड आहे. जिओइड म्हणजे सर्कल पण नाही, वर्तुळ पण नाही, थोडंसं लंब आकारामध्ये, त्याला जिओइड असे म्हणतात. खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वीचा आकार कसा आहे? तर पृथ्वीचा आकार हा जिओइड आहे. त्यानंतर पृथ्वीची उत्पत्ती. आता बघा, पृथ्वीची उत्पत्ती अंदाजे 460 कोटी वर्षापूर्वी झालेली असावी असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे, भाकीत केलेलं आहे. तर पृथ्वीचे क्षेत्रफळ किती आहे? तर 5 अब्ज चौरस किलोमीटर एवढं पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. जेव्हा पृथ्वीची निर्मिती वेळी पृथ्वी वायुरूप अवस्थेमध्ये होती. जेव्हा पृथ्वी तयार होत असते तर त्यावेळेस संपूर्ण पृथ्वी ही वायुरूपामध्ये होती, म्हणजेच ती सॉलिड स्टेटमध्ये नव्हती. आणि नंतर ते वायू स्टेटमधून ती हळूहळू थंड थंड कण होत गेले आणि त्यापासून एक गोळा तयार झाला थंड झाल्यानंतर, आणि त्या गोळ्यापासून पृथ्वीची उत्पत्ती झालेली आहे. बघा या ठिकाणी पृथ्वीचा ध्रुवीय परिघ. ध्रुवीय परिघ म्हणजे वरचा, 2 ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तर ध्रुवीय परिघ किती आहे की 40,008 किलोमीटर आहे. त्यानंतर विषुववृत्तीय व्यास. विषुववृत्तीय व्यास म्हणजे हा व्यास, त्यास विषुववृत्तीय व्यास असे म्हटले जाते. तर विषुववृत्तीय व्यास किती आहे पृथ्वीचा? 12,756 किलोमीटर आहे. पृथ्वीचा व्यास किती आहे विषुववृत्तीय? 12,756 किलोमीटर आहे. त्यानंतर पृथ्वीचा ध्रुवीय व्यास. ध्रुवीय व्यास म्हणजे हा ध्रुव आहे आणि या ठिकाणी व्यास किती तयार होतो? पृथ्वीचा ध्रुवीय व्यास आहे 12,713 किलोमीटर आहे. पृथ्वीची त्रिज्या. आता या ठिकाणी हा पृथ्वीचा हे आहे, काय आहे? व्यास आहे. तर पृथ्वीची त्रिज्या किती आहे? 6,371 किलोमीटर ही पृथ्वीची त्रिज्या आहे. त्याचबरोबर पृथ्वीची घनता. पृथ्वीची घनता काय? घनता म्हणजेच एक प्रकारे आपण लक्षात ठेवूया की वजन. तर पृथ्वीचं वजन किती आहे? 5.514 ग्रॅम पर सेंटीमीटर अशी पृथ्वीची घनता आहे. त्याचबरोबर जलव्याप्त क्षेत्र. आपणास माहिती की 71% हा पृथ्वीचा जलव्याप्त क्षेत्र आहे. तर 70.78% हा पृथ्वीचा जलव्याप्त क्षेत्र आहे. तर याच ठिकाणी 70.78 लिहिण्यापेक्षा 71% भाग हा पृथ्वीचा जलव्याप्त क्षेत्र आहे. त्यानंतर भूव्याप्त म्हणजे जमीन क्षेत्र किती आहे पृथ्वीचा? 29.22% आहे. पृथ्वीची परिवलन काल. पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 23 तास
56 मिनिटे 4 सेकंद म्हणजेच 1 दिवस लागतो. हा आहे पृथ्वीचा परिवलन काल. त्याचबरोबर पृथ्वीचा परिभ्रमण काल. परिभ्रमण म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जो काळ लागतो त्यास परिभ्रमण असे म्हणतात. तर पृथ्वीला परिभ्रमण करण्यासाठी 365 दिवस 5 तास व 48 मिनिटे 24 सेकंद म्हणजे 1 वर्ष लागतो. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागतो? 1 वर्ष लागतो. त्याचबरोबर पृथ्वीला एक उपग्रह आहे आणि त्या उपग्रहाचं नाव आहे चंद्र. हा आहे पृथ्वी आणि पृथ्वीभोवती एक उपग्रह आहे आणि त्या उपग्रहाचं नाव आहे चंद्र आणि हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. त्याचबरोबर पृथ्वीचा परीघ सर्वप्रथम म्हणजेच ॲटोस्थेनीस या इजिप्त संशोधकाने केलेला आहे. आता पृथ्वीचा पूर्ण परीघ हा सर्वप्रथम कोणी मोजमाप केलेला आहे? तर ॲटोस्थेनीस या शास्त्रज्ञाने केलेला आहे. बघा मित्रांनो, आपण आता सूर्यमालेतील 4था ग्रह पाहणार आहोत आणि तो ग्रह आहे मंगळ. मंगळास इंग्लिशमध्ये मार्स असे म्हटले जाते. मंगळ हा सूर्यमालेतील 4था क्रमांकाचा ग्रह आहे. शुक्राप्रमाणेच मंगळ हा देखील पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. असा प्रश्न केला जातो की पृथ्वीला सर्वात जवळचे ग्रह कोणता आहे? कधी कधी मंगळ पण विचारलं जातं, कधी कधी शुक्र पण विचारलेला असतो. तर सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? मंगळ हा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याचबरोबर मंगळ हा त्याच्या लालसर तांबूस रंगावरून सहजपणे ओळखता येतो. जर असा प्रश्न विचारला जातो की लालसर तांबूस रंगाचा कोणता ग्रह आहे? तर उत्तर आहे मंगळ हा ग्रह लालसर तांबूस रंगाचा आहे आणि हा ग्रह लगेच ओळखता येतो. बघा या ठिकाणी मंगळ या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतो? 687 हा दिवस लागतात. किती लागतात? 687 दिवस लागतात. त्यानंतर मंगळावरील वातावरण कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प यांचे अधिक्य असून तिथे प्राणवायूचा अभाव आहे. बघा मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की पृथ्वीवरील असे अनेक सॅटेलाइट्स लॉन्च केलेले आहेत. कशासाठी? तर मंगळ या ग्रहावर वातावरण आहे आणि मंगळ हा ग्रह सजीवसृष्टी राहण्यासाठी अनुकूल आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी विविध देशाचे संशोधन सॅटेलाइट्स लॉन्चिंग चालू आहेत. तर मंगळ हा ग्रह आहे. तर मंगळ ह्या ग्रहातील वातावरणात मंगळ हा ग्रह आहे आणि या मंगळ या ग्रहातील वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आहे आणि बाष्प आहे. काय आहे? कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प आहे. परंतु या ठिकाणी ऑक्सिजनची मात्रा खूप कमी आहे, म्हणून या ग्रहावर राहण्यासाठी सुटेबल होत नाही. तरी पण अजूनही संशोधन चालू आहे. आपणाला या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मंगळ या ग्रहाच्या वातावरणामध्ये कोणते वायू सापडतात? तर कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे 2 वायू मंगळच्या वातावरणामध्ये सापडत असतात आणि प्राणवायूचा अभाव आहे. त्याचबरोबर मंगळ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी अमेरिकेने पाथफाइंडर हे यान मंगळावर पाठवलेले आहे. तर असं विचारतात प्रश्न की अमेरिकेने जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी कोणत्या ग्रहावर यान पाठवलेले आहे? तर मंगळ या ग्रहावर यान पाठवलेले आहे. पुढील मुद्दा पाहूया, उपग्रहाची संख्या. मंगळावर 2 उपग्रह आहेत. एक फोबोस व दुसरा आहे डिमोस. फोबोस, डिमोस असे मंगळाचे एकूण 2 उपग्रह आहेत. बघा या ठिकाणी हा एक ग्रह आहे आणि दुसरा आहे डिमोस. असे 2 ग्रह स्वतःभोवतीही फिरतात आणि मंगळाभोवतीही फिरत असतात. असे हे मंगळाचे 2 उपग्रह आहेत. तर चला मित्रांनो, पुढील ग्रह पाहूया. अतिशय महत्त्वाचा हा ग्रह गुरु. सूर्यापासून
5व्या क्रमांकाचा ग्रह आहे गुरु. त्यास इंग्लिशमध्ये ज्युपिटर असे म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. या ठिकाणी हा सूर्यमाला आहे. जर आपण या संपूर्ण ग्रहांचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर सर्वात मोठा ग्रह हा गुरु दिसतो. गुरुनंतर शनी दिसतो, परत युरेनस दिसतो आणि नेपच्यून दिसतो. क्लिअर आहे. या ठिकाणी लगेच लक्ष ठेवायचे की सुरुवातीचे 4 हे थोडे लहान आहेत आकाराने आणि राहिलेले शिल्लक जे बाकीचे 4 ग्रह आहेत ते आकाराने मोठे आहेत. कधी कधी प्रश्न अशा विचारला जातो, तर आकारमानानुसार सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम लावा. अशा प्रकारचा प्रश्न खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. तर चला, गुरुविषयी आपण सर्वप्रथम माहिती घेऊया. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे आकाराने. दुसरा प्रश्न पॉईंट बघूया. परिभ्रमण काळ. गुरुला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? तर 11.862 वर्ष लागतात. म्हणजे सरासरी गुरुला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष एवढा कालावधी लागतो. परत गुरुच्या पृष्ठभागावर पांढरट पट्टे आढळतात. बघा, या ठिकाणी हा गुरु ग्रह आहे आणि व्यवस्थित निरीक्षण जर केलं तर गुरु या ग्रहावर यार पांढरे असे पट्टे आढळतात. परत गुरु या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे. असाही प्रश्न तयार होतो की कोणत्या ग्रहाला सर्वाधिक जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आता गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच काय? गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीला चुंबकासारखं आकर्षित करून घेणे, त्यास आपण गुरुत्वाकर्षण असे म्हणतो. तर गुरु या ग्रहाच्या अंगी सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळे गुरु या ग्रहाला गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे असं म्हटलेलं आहे. तर बघा दुसरा पॉईंट, गुरु या ग्रहास भोवती देखील शनीप्रमाणे कडे आढळून आली आहेत. बघा, या ठिकाणी असाही प्रश्न तयार होतो की कोणत्या ग्रहाला कडे आढळून येतात, असा प्रश्न खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे आणि आपण लगेच शनी याला टिक करत असतो. परंतु सध्याही संशोधन झालेलं आहे की गुरुच्या भोवती देखील कडे आढळून आलेली आहे. म्हणून गुरु या ग्रहाभोवती शनीप्रमाणे कडे आढळून आली आहेत. गुरु या ग्रहाभोवती देखील शनीप्रमाणे कडे आढळून आली आहेत. या ग्रहावर सातत्याने प्रचंड वादळे होतात, म्हणून त्यास वादळी ग्रह असे म्हणतात. असाही या ठिकाणी प्रश्न तयार होतो की कोणत्या ग्रहाला वादळी ग्रह असे म्हणतात? गुरु या ग्रहाला वादळी ग्रह असे म्हणतात. बघा, या ठिकाणी गुरुचे उपग्रह किती आहेत? तर 79 हे गुरुचे उपग्रह आहेत. सर्वात जास्त उपग्रह हे गुरुलाच आहेत. त्याचबरोबर गॅनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतो. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता जर असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे गॅनिमीड. आणि गॅनिमीड हा उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे असंही विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर होतं गुरु. ओके, क्लिअर आहे या ठिकाणी. तर चला आपण पुढील ग्रहाविषयी माहिती घेऊया. बघा, या ठिकाणी पुढील ग्रह आहे शनी. शनीलाच इंग्लिशमध्ये शनीला आपण सॅटरडे बोलतो, बरोबर? त्यावरूनच लक्षात ठेवायचं सॅटर्न. काय ठेवायचं? शनीला सॅटर्न. गुरुनंतरचा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. पहिला क्रमांक कोणाचा आहे? गुरु. दुसरा आहे शनी. गुरुनंतरचा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. त्यानंतर पिंगट निळा रंग ही शनीची महत्त्वाची खूण आहे. बघा, या ठिकाणी थोडा फिक्कट निळा रंग हा शनीचा खूण आहे. बघा, या ठिकाणी ही शनीची आपण आकृती घेतलेली आहे, परंतु ॲक्च्युअली पिंगट निळा हा कलराचा शनीचे मुख्य खूण आहे. तर शनीला परिभ्रमण काळ किती आहे? तर शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 29.4571 वर्षे लागतात. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 29.4571 एवढी वर्ष लागतात. शनीभोवती दुर्बिणीतून स्पष्टपणे दिसणारी 9 कडी वलय आढळून येतात.
बघा या ठिकाणी जर आपण दुर्बीणमधून बघितलं, टेलिस्कोपमधून, तर शनीभोवती एकूण 9 कडी म्हणजेच वलय अशा प्रकारचे 9 कडी दिसतात. शनीच्या वातावरणातील दाट थरात अमोनिया, मिथेन, हायड्रोजन या वायूचे अधिक्य आढळते. तर शनी हा एक ग्रह आहे आणि या ग्रहाच्या वातावरणामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे वायू आढळतात. तर शनीच्या भोवती कोणकोणते वायू आढळतात? अमोनिया अमोनिया आढळतो, त्याचबरोबर मिथेन CH4 आढळते, त्याचबरोबर हायड्रोजन आढळते. या वायूचे अधिक्य आहेत. परत शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाहून 95% पट एवढे आहेत. म्हणजेच पृथ्वीच्या वस्तुमानाहून 95 पट आहे आणि त्याची घनता कमी आहे. तर बघा या ठिकाणी शनीला एकूण उपग्रह किती आहेत? तर 82 हे शनीला उपग्रह आहेत आणि टायटन हा सूर्यमालेतील दुसरा मोठा उपग्रह आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? हा आपण पाहिलेला आहे, का गुरुमध्ये आहे तो गॅनिमेड. आणि त्यानंतर टायटन हा सूर्यमालेतील दुसरा मोठा उपग्रह आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर चला आपण पुढील ग्रहाविषयी माहिती घेऊ. बघा या ठिकाणी युरेनसलाच प्रजापती असे म्हणतात. प्रजा म्हणजेच या ठिकाणी लोकांची सेवा करणारा पती, म्हणजेच एक मोठासा राजा, त्यालाच प्रजापती असे म्हणतात. आता या ठिकाणी युरेनस हा वासव या नावे देखील ओळखला जातो. आता असा प्रश्न विचारला जातो, वासव हे नाव कोणत्या ग्रहाला सांगितलेलं आहे? तर वासव हे नाव युरेनसला बोललं जातं. त्याचबरोबर आकाशाचा देव हे कोणत्या ग्रहास म्हटलं जातं? तर युरेनस या ग्रहाला आकाशाचा देव असे म्हटले जाते. तर युरेनस या ग्रहाचा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारला जातं. तर विल्यम हर्शेल याने युरेनसचा शोध लावला. युरेनसचा शोध कोणी लावला? विल्यम हर्शेल. पुढील मुद्दा बघूया. युरेनस ग्रहाचा आस खूपच कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. बघा या ठिकाणी युरेनसला असा प्रश्न तयार होतो याच्यावर, की घरंगळत चालल्यासारखा कोणता ग्रह दिसतो? तर याचं उत्तर आहे युरेनस. त्याचबरोबर युरेनस या ग्रहाला उपग्रह किती आहेत? 27 उपग्रह आहेत. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? तर 84 वर्ष लागतात. त्याचबरोबर मिथेन वायूमुळे युरेनसचा रंग निळा आहे. म्हणजेच युरेनसच्या वातावरणामध्ये मिथेनचे अधिक्य असल्यामुळे युरेनस हा निळ्या रंगाचा दिसतो. बघा सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह म्हणजेच नेपच्यूनलाच वरुण असे म्हटले जाते. जॉन गेल या जर्मनी खगोलशास्त्रज्ञाने नेपच्यून या 8व्या ग्रहाचा शोध लावला. त्याचबरोबर नेपच्यूनमध्ये एकूण उपग्रह किती आहेत? 14 उपग्रह आहेत. युरेनसला 3 कडे आहेत. त्याचबरोबर नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू 41 वर्षाचा असतो. म्हणजे समजा नेपच्यूनवर समजा एक पावसाळा ऋतू जर आला तर ते कंप्लीट 41 वर्ष असतो. त्याचबरोबर युरेनसला परिभ्रमण काळ हा 164.8 वर्ष आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सूर्याविषयी माहिती घेऊन त्याचबरोबर त्या सूर्याभोवती 8 ग्रह परिभ्रमण करत असतात त्याविषयी सखोल माहिती घेतलेली आहे. तर याच अभ्यासावर आधारित काही आपण क्वेश्चन बँक तयार केलेले आहेत. तर ती क्वेश्चन बँक आता आपण पाहूया. आता या ठिकाणी संक्षिप्तमध्ये सूर्यमालेच्या ग्रहाची काही माहिती दिलेली आहे, तक्ता दिलेला आहे. तर या तक्त्यामध्ये फक्त आपणाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की हा क्रम एक माहीत राहणे अतिशय आवश्यक आहे. बघा या ठिकाणी बुध 1 दिवस गॅप, शुक्र, या ठिकाणी रविवारच्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे? आपणाला पृथ्वी लक्षात ठेवायचं. पृथ्वी झालं की 1 दिवस सोमवार गॅप, मंगळवार, बुधवार गॅप, गुरुवार, शुक्रवार गॅप, शनिवार. बघा या ठिकाणी पाठ झाले. बुधवारपासून लक्षात ठेवायचं. बुध, शुक्र, पृथ्वी,
मंगळ, गुरु, शनी. त्यानंतर 2 पाठ करायचे युरेनस आणि नेपच्यून. हा एक क्रम फार महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, ज्ञात उपग्रहाची संख्या. या ठिकाणी बघा ग्रह आहेत, बरोबर. या ठिकाणी हे ग्रह आहेत. कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत अशा प्रकारचा प्रश्न तयार होतो. बुध आणि शुक्र या ग्रहाला एकही उपग्रह नाही. असा प्रश्न तयार होतो की मंगळ या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 2. अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न तयार होतात. त्याचबरोबर असा प्रश्न तयार होतो की आकारमानानुसार सर्वात मोठ्या ग्रहांची क्रम लावा. अशा प्रकारचा प्रश्न तयार होतो. तर म्हणून ग्रहाचे नाव हा एक तक्ता पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्ञात ग्रहांची संख्याही माहीत होणे अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी परिभ्रमण काल, अंशाचे कलने काही महत्त्वाचे नाही. तर चला आपण प्रश्नाकडे वळूया. बघा काही अति महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा या ठिकाणी कोणत्या ग्रहाला ब्ल्यू प्लॅनेट असे म्हटले जाते? ब्ल्यू म्हणजे निळा आणि प्लॅनेट म्हणजे ग्रह. तर निळा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हटलं जातं? तर पृथ्वी या ग्रहाला ब्ल्यू प्लॅनेट असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तेजस्वी म्हणजे चमकीला ग्रह कोणता आहे? त्यालाच आपण पहाड तारा असे म्हणतो. तर शुक्र या ग्रह सर्वात तेजस्वी ग्रह आहे. बघा पुढील प्रश्न, कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हटले जाते? आपण थेरॉटिकल पार्टमध्ये बघितलेलं होतं की सिस्टर्स, अर्थ सिस्टर्स कोणाला म्हटलं जातं? तर अर्थ सिस्टर्स हे शुक्र या ग्रहाला म्हटलं जातं. पुढील प्रश्न बघा, सूर्यमालेचा शोध कोणी लावला? सूर्यमालेचा शोध हे कोपर्निकस या खगोलशास्त्रज्ञाने लावलेला आहे. त्याचबरोबर सूर्याभोवती सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता? आपण पाहिलेलं आहे की हा सूर्य आहे. सूर्याभोवती सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर प्रथम ग्रह आहे बुध, बरोबर. म्हणून सूर्याभोवती सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह हा बुध आहे. त्यानंतर सूर्यमालेतील ग्रह मधील अंतर मोजण्याचे परिमाण कोणते? बघा मित्रांनो, ग्रहामधील अंतर, सूर्यापासून ग्रहामधील अंतर, विविध ताऱ्यामधील अंतर, हे अंतर मोजण्यासाठी कोणत्या परिमाणाचा वापर केला जातो? तर प्रकाश वर्ष या परिमाणाचा वापर केला जातो, जे की सर्वात जास्तीत जास्त अंतर मोजण्यासाठी या परिमाणाचा यूज केला जातो. आता पहा, सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता? तर नेपच्यून हा सर्वात दूरचा ग्रह आहे. या ठिकाणी प्लुटो हा ग्रह नाहीसा आहे, म्हणजेच प्लुटो या ग्रहाला सूर्यमालेत स्थान देण्यात आलेला नाही. तर सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. त्यानंतर पुढील प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? या ठिकाणी ग्रह आणि उपग्रह हे शब्द लक्षात ठेवा. तर सर्वात मोठा उपग्रह आहे गॅनिमीड, जे की गुरुचा एक मोठा उपग्रह आहे. सूर्यमालेतील ग्रहाच्या गतीचे नियम कोणी मांडले? बघा या ठिकाणी सूर्यमालेचा तर शोध कोणी लावला? कोपर्निकस यांनी लावला. परंतु सूर्याभोवती असे विविध ग्रह आहेत की ते एक प्रदक्षिणा घालत असतात. म्हणजे या गतीचा शोध कोणी लावला? तर केपलर या खगोलशास्त्रज्ञाने ग्रहाच्या गतीचा नियम मांडलेला आहे. बघा, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला पहाड तारा असे म्हटले जाते? तर शुक्र या ग्रहाला पहाड तारा असे म्हटले जाते. सर्वात पहिले पृथ्वीचे परिघ कोणी मोजले? सर्वात प्रथम पृथ्वीचं परिघ कोणी मोजलं? तर एराटोस्थेनीस या खगोलशास्त्रज्ञाने सर्वप्रथम पृथ्वीचा परिघ मोजमाप केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहतील.